press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, आज हम हिंदी कक्षा 6 के जो संसार एक पुस्तक के इसके जो आगे के भागों को सीखते हैं। यहाँ नेहरू जी अपनी जो पुत्री को इंदिरा गांधी को पत्र में इस दुनिया के बारे में छोटे छोटे कहानियों के रूप में पत्रों को लिखे हैं, है ना। इसी के बारे में यहाँ दुनिया कैसे जो उत्पत्ति हुई है इसी के बारे में यहाँ बोलते हैं। और ये पहाड़, जो नदियाँ, यहाँ के पेड़ पौधे और यहाँ के जानवर की जो हड्डियों के जो मदद से हम इस दुनिया में जो पुराने समय में जो 100 करोड़ वर्षों पहले यहाँ क्या थे, कौन से जो जीविया रहते थे, इन सभी विषयों के बारे में हम जान सकते थे। वो भी किताबों को पढ़ के हम कैसे विषयों को समझ सकते हैं, इससे भी ज़्यादा हम समझ सकते हैं, ऐसे जो बोलते थे। इसके आगे इस तरह की और भी कितनी है चीज़ें हैं जिसमें हम दुनिया का पुराना हाल मालूम हो सकता है, मगर हाल जानने का असली तरीका यह नहीं है कि हम केवल दूसरों की लिखी हुई किताबें पढ़ लें, बल्कि खुद संसार रूपी पुस्तक को पढ़ें। देखिए इसका मतलब क्या बोल रहे हैं कि यहाँ असली तरीका यह नहीं है। इसका मतलब क्या है, इस दुनिया के बारे में हम समझना चाहते हैं तो हमें इंटरेस्ट है तो समझने के लिए यहाँ हमें दूसरों से लिखे हुए जो पुस्तकों को पढ़कर ऐसे जो विषयों को समझना एक तरीका नहीं है, ये ठीक तरीका नहीं है, ठीक मेथड नहीं है। इसका मतलब क्या है, हमें खुद यहाँ क्या करना चाहिए इसके बारे में समझना चाहिए। ಅಂದರೆ ನಾವು ಈ ವಿಶ್ವದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಬರೆದಿರೋ ಬುಕ್ಗಳನ್ನು ಓದಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಒಳ್ಳೆ ಮೆಥಡ್ ಅಲ್ಲ। क्योंकि ऐसे जो पुस्तकों को वो कुछ अपने ही जो काल्पनिक जो चित्रों को या जो वर्ड्स को मिलाकर लिखे होंगे, इसे हम सच मानते हैं पढ़कर, है ना, सच ही समझते हैं। लेकिन हमें इस दुनिया के बारे में ठीक तरह से जो समझना है तो हमें खुद ऐसे जो विषयों के बारे में समझना चाहिए, सर्च करना चाहिए। इसी को यहाँ बोल रहे हैं, दुनिया पुराना हाल मालूम हो सकता है, तरीका नहीं है जो हमें, बल्कि खुद संसार रूपी पुस्तक को पढ़े। हमें क्या पढ़ना चाहिए यहाँ, संसार रूपी पुस्तक को। संसार रूपी पुस्तक का मतलब क्या है, यहाँ इन्हीं जो पहाड़ और जो यहाँ के नदियाँ, पेड़ पौधे, इन्हीं के पास जाकर वही हम रिसर्च करके उन्हीं के सहायता से और एक एक चीज़ को हम पूरी जो गौर से हम देखें तो, पूरी गौर से हम रिसर्च किए तो, इनके बारे में ही पढ़ते जाए तो हमें पूरी तरह से विषय मालूम हो सकती है, हम समझ सकते हैं। संसार रूपी पुस्तक ಅಂತ ಹೇಳಿದರೆ जो भी यहाँ भगवान हमें प्राकृतिक जो गिफ्ट दिए हैं, तोहफा दिए हैं, वही इन पहाड़, समुद्र, नदी, पेड़ पौधे, जानवर, ये सभी क्या हैं, जो भगवान ने दिए हुए ये जो गिफ्ट है, चांद, तारा, आसमान सभी ಹೌದಲ್ವಾ। ಇದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಸಂಸಾರದ ಪುಸ್ತಕ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈ ಎಲ್ಲ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ಗಳನ್ನು ನೋಡ್ಕೊತಾ ಹೋದರೆ, ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಥಿಂಗ್ಸ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಕೊತಾ ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡ್ಕೊತಾ ಓದ್ಕೊತಾ ಹೋದರೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳು ತಿಳಿಯುತ್ತೆ। ಅದು ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಬ್ಬರು ಬರೆದಿರೋ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಓದಿದರೆ ನಮಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ನೀಟಾಗಿ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ, ತಿಳಿಯುತ್ತೆ। ಆದರೆ ಅವ್ರು ಬರೆದಿರೋದೆಲ್ಲ ನಿಜ ಅನ್ನೋದು ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ನಮಗೆ, ಹೌದಾ। ಅವ್ರು ಬರೆದಿರೋದ್ರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿರ್ಬೋದು ಕಾಲ್ಪನಿಕವಾಗಿ, ಹೌದಾ। ಕ್ಲೀನಾಗಿ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಸರಿಯಾಗಿ ತಿಳ್ಕೊಬೇಕಂದ್ರೆ ನಾವೇ ಒಂದೊಂದು ಪ್ರಾಕೃತಿಕ ವಸ್ತುಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊತಾ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। पुस्तक को पढ़े, मुझे आशा है कि पत्थरों और पहाड़ों को पढ़कर तुम थोड़े ही दिनों में उनका हाल जानना सीख जाओगे। देखिए क्या है, मुझे आशा है कि पत्थरों और पहाड़ों को पढ़कर, इसका मतलब क्या है, डिफ्रेंशिएट बिटवीन जो पत्थर एंड पहाड़। इसका मतलब है पत्थर यानी जो स्टोन, और पहाड़
एक ಮೌಂಟೇನ್, ಒಂದು ಬೆಟ್ಟ, ಹಿಲ್ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ಬೋದು. ಒಂದು ಬೆಟ್ಟ ಮತ್ತು ಒಂದು ಕಲ್ಲು, ಇವೆರಡರ ವ್ಯತ್ಯಾಸಗಳು, ಇವೆರಡರಲ್ಲಿ ಏನೇನು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಇದೆ, ಇವೆರಡರ ಬಗ್ಗೆನೂ ನೀನು ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸದಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊತೀಯ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. जानना थोड़े से दिनों में हाल जानना सीख जाओगे. सोचो कितनी मज़े की बात है कि एक छोटा सा रोड़ा जिसे तुम सड़क पर या पहाड़ के नीचे पड़ा हुआ देखती है. सोचो, पत्थर की जो एक रोड़ा का मतलब क्या है, यहाँ एक पत्थर की गोली, इसका मतलब क्या है, एक राउंड शेपड स्टोन, एक पत्थर का जो गोली को तुम आप ही इमेजिन कीजिए, जो आपको कहीं जो समुद्र के किनारे पर या पहाड़ के नीचे एक राउंड शेप के एक स्टोन मिले तो आप इसके बारे में क्या सोचते हैं. यही जो दिए हैं, पहाड़ नीचे पड़ा हुआ देखती है तो शायद संसार की पुस्तक का छोटा सा पृष्ठ हो. पृष्ठ का मतलब क्या है, जो पेज, यानी ये जो स्टोन मिलते हैं, राउंड स्टेपन जो स्टोन है, रोड़ा है या कंकड़ है, इसे तुम जो किसी नदी के या समुद्र के किनारे पर तुम्हें मिला तो, या पहाड़ के नीचे जो मिला तो, इसे तुम क्या कहना चाहिए, क्या समझना चाहिए, इस संसार का एक छोटा सा पृष्ठ, यानी एक छोटा सा पेज ಅಂತ ನೀನು ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಒಂದು ಸಣ್ಣ ಪೇಜ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಓದ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತಾ ಇದೆಯಾ ಇವಾಗ ನೀನು, ಆಯಿತಾ. ನಿನಗೆ ಒಂದು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕಲ್ಲು ಸಿಗುತ್ತೆ ರೌಂಡ್ ಶೇಪ್ ಅಂತು, ಹೌದಾ. ಅದನ್ನು ನೀನೇನಂತ ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಈ ಸಂಸಾರದ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಹಾಳೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ನೀನು ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗಬೇಕು, ಈ ಕಲ್ಲು ಹೇಗೆ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. शायद उससे तुम्हें कोई नई बात मालूम हो जाए, शर्त यही है कि तुम्हें उसे पढ़ना आता हो. देखिए क्या बोल रहे हैं, शायद उससे तुम्हें कोई नई बात मालूम हो जाए. जो एक छोटी सी जो गोल आकार की एक स्टोन आपको जो रास्ते में मिले तो, पहाड़ के नीचे या समुद्र के किनारे पर, नदी के किनारे पर मिले तो आप उस पत्थर को उठाकर, उस जो रोड़ा को उठाकर आप उसको हाथ में रखकर ऐसे ही सोचने लगते हैं तो ये पत्थर कहाँ से आई होंगी, पत्थर को कौन गिराए होंगे, इसको जो राउंड शेप में कौन बनाए होंगे, ऐसे तुम्हें जो सोचते हैं तो, या उसके बारे में पढ़ना है तो तुम्हें क्या आना चाहिए, यह शर्त रखे है. क्या शर्त रखे हैं, जो तुम्हें ठीक तरह से पढ़ना आना चाहिए. इसका मतलब क्या है, यहाँ इंदिरा गांधी जी तो 10 साल की लड़की है, ಹೌದಾ. ಅಂದರೆ 10 ವರ್ಷದ ಹುಡುಗಿ, ಇಲ್ಲಿ 10 ವರ್ಷದ ಹುಡುಗಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದೋದಕ್ಕೆ ಬರಬೇಕು. ಅದಾದಮೇಲೆ ನೀನು ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ಸಹಿತ ತಿಳ್ಕೊಬೋದು ಓದಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ನಿಮಗೆ ಒಂದು ಸ್ಟೋನ್ ಸಿಗುತ್ತೆ ದಾರಿಯಲ್ಲಿ, ಒಂದು ರೌಂಡ್ ಕಲರ್ದು ಸ್ಟೋನ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಏನಿರುತ್ತೆ, ಶೈನಿಂಗಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಈ ರೀತಿ ಗೋಲಿ ಆಕಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಟೋನ್ ಸಿಗುತ್ತೆ ನಿಮಗೆ, ಆಯಿತಾ. ಇಮ್ಯಾಜಿನ್ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗ್ರಿ. कोई जबान उर्दू, हिंदी या अंग्रेज़ी सीखने के लिए तुम्हें उसके अक्षर सीखने होते हैं. देखिए क्या बोल रहे हैं, जो कोई ज़बान का मतलब क्या है यहाँ, जो कोई भी लैंग्वेज हमें पढ़ना लिखना है तो, कोई लैंग्वेज को हम बातचीत करना चाहते हैं तो, प्रोनाउंस करना चाहते हैं तो हमें क्या करना चाहिए, यहाँ उर्दू, हिंदी या अंग्रेज़ी, जो कोई भी लैंग्वेज, उर्दू, हिंदी, अंग्रेज़ी, कन्नಡ, ಸ್ಪ್ಯಾನಿಷ್, ಎನಿ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜಸ್, ಅವನ್ನ ನಾವೇನಾದರೂ ಕಲಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ
पहले हमें क्या सीखना चाहिए, जो लैंग्वेजों के या उन जो भाषाओं के अक्षरों को हम सीखना चाहिए, है ना। इसी बात को हम अक्षरों के महत्व में हम सीखे हैं, ಹೌದಲ್ವಾ. ಯಾವುದೇ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಕಲಿಬೇಕಂದ್ರೂ ನಾವೇನು ಕಲಿಬೇಕು, ಫಸ್ಟು ಆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜಿನ ಲೆಟರ್ಸ್ಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕು, ಹೌದಲ್ವಾ. ಆಮೇಲೆ ನಮಗೇನೇ ಇದ್ದರೂ ಮುಂದಿಂದು ಗ್ರಾಮರ್ ಕಲಿಬೇಕು ನಾವು, ಹೌದಲ್ವಾ. सीखने होते हैं. इसी तरह पहले तुम्हें प्रकृति के अक्षर पढ़ने पड़ेंगे, तभी तुम उसकी कहानी उसके पत्थरों और चट्टानों की किताब से पढ़ सकोगे. इसका मतलब क्यों यहाँ ऐसे बोले हैं कि फॉर एग्ज़ाम्पल यहाँ इंदिरा गांधी जी को ऐसे क्यों बोले हैं कि तुम्हें इस संसार के बारे में, दुनिया के बारे में सीखना है तो पहले तुम्हें छोटी सी चीज़ से जाना चाहिए. ಅಂದರೆ ನೀನು ಏಕದಮ್ ನಾನು ಬೆಟ್ಟದ ಬಗ್ಗೆ ಕಲಿತೀನಿ ಅಂತ ಹೋಗೋದು, ಏಕದಮ್ ನಾನು ಮರಗಳ ಬಗ್ಗೆ ಕಲಿತೀನಿ ಅಂತ ಹೋಗೋದು ಅಲ್ಲ. ನೀನೊಂದು ದೊಡ್ಡ ಬಂಡೆಕಲ್ಲುಗಳ ಬಗ್ಗೆ ಕಲಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಫಸ್ಟ್ ನೀನೇನು ಕಲಿಬೇಕು, ಸಣ್ಣದಾದಂಥ ಒಂದು ಕಲ್ಲಿನ ಬಗ್ಗೆ ಕಲಿಬೇಕು ನೀನು ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ जो फर्स्ट स्टैंडर्ड सेकेंड स्टैंडर्ड को नहीं ना सीख के डायरेक्ट हम कॉलेज जा सकते हैं क्या, नहीं. उसी तरह यहाँ संसार के जो पुस्तक को हम सीखना है तो हमें संसार के जो पुस्तक के जो छोटी सी पृष्ठ को हमें पढ़ना होगा, छोटी सी चीज़ के बारे में हमें सीखना होगा, जानना होगा. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ. ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಲ್ಲಿನ ಬಗ್ಗೆ ನೀನು ಮೊದಲು ತಿಳ್ಕೊಂಡೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇದು ಹೇಗೆ ಬಂತು ಹೇಗಾಯಿತು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡೆ ಅಂದರೆ ಆಮೇಲೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬೆಟ್ಟದ ಬಗ್ಗೆ, ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬಂಡೆಕಲ್ಲಿನ ಬಗ್ಗೆ ನೀನು ತಿಳ್ಕೊಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तभी तुम उसकी कहानी उसके पत्थरों और चट्टानों की किताब से पढ़ सकोगे. मैं बोली ना, उसकी जो तुम प्रकृति के अक्षर पढ़ने पड़ेंगे, उसकी कहानी उसके पत्थरों और चट्टानों की किताब. पत्थर और चट्टानों की किताब, इसका मतलब क्या है, यहाँ पत्थर जो स्टोन और जो चट्टान यानी एक बड़ा सा रॉक हम बोल सकते हैं, चट्टान यानी एक शिला. जो रॉक, एक जो रॉक के बारे में या चट्टानों के जो किताब के बारे में हमें पढ़ना होगा. ಅಂದರೆ ಅದರದೇ ಆದಂಥ ಈಗ ಒಂದು ಸ್ಟೋನ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಸ್ಟೋನ್ ಅದ್ರದ್ದು ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡಬೇಕು, ಇದು ಹೇಗೆ ಬಂತು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಬೇಕು ಅಂದರೆ ಅದರದ್ದೇ ಆದ ಪುಸ್ತಕದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಬೇಕು, ಹೌದಾ. ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳ ಬಗ್ಗೆನೂ ಸಪ್ರೇಟಾಗಿ ನಮಗೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಫಸ್ಟ್ ತಿಳ್ಕೊಬೇಕು, ಆಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವಿಷಯಗಳಿಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. शायद अभी तुम उसे थोड़ा थोड़ा पढ़ना जानती हो, अभी तुम थोड़ा थोड़ा पढ़ना यानी इसके बारे में तुम्हें थोड़ी थोड़ी जो पढ़ना आती है ऐसा मैं समझती हूँ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನೆಹರು ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जब तुम कोई छोटा सा गोल चमकीला रोड़ा देखती हो तो क्या वह तुम्हें कुछ नहीं बतलाता. क्या पूछ रहे हैं, क्या तुम एक छोटी सी जो रोड़ा देखती है तो एक चमकीला मतलब क्या है, जो शाइनिंग एक स्टोन को, वो भी रोड़ा कौन सा है, गोलाकार की एक शाइनिंग पत्थर को तुम देखते हैं तो इसके बारे में वो जो रोड़ा है वो रोड़ा तुम्हें कुछ नहीं बताती है क्या, कुछ नहीं बोलता है क्या. इसका मतलब क्या है, बोलना का मतलब क्या है, ಅದು ಮಾತಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಅಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಅದು ಏನಾದರೂ ನಮಗೆ ಕೈಗೆ ಸಿಕ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದು ಹೇಗೆ ಬಂತು, ಇದು ಹೇಗೆ ಈ ಶೇಪ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗಳು ನಮ್ಮ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಅದು ನಿನಗೇನು ಹೇಳಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿನಗೇನು ತಿಳಿಸಲ್ವಾ, ಅದರಿಂದ ನಿನಗೇನು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಸಿಗೋದಿಲ್ವಾ, ಅಥವಾ ಅದರಿಂದ ನಿನಗೇನು ಕ್ವಶನ್ಸ್ ನಿನ್ನ ತಲೆಯಲ್ಲಿ ಬರೋದಿಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. यह कैसे गोल चिकना और चमकीला हो गया और उसके खुरदरा किनारे या कोने क्या हुए. देखिए क्या बोल रहे हैं यहाँ, वो जो मैं इसी को बोली ना, ये जो रोड़ा है, ये रोड़ा ऐसे जो गोला कैसे बन गई, और ये जो रोड़ा है
गोला और चमकीला कैसे बन गई। इनके जो किनारे हैं, ये किनारे जो खुरदरा नहीं होने के बदले ऐसे जो गोल कैसे हो गई। खुरदरा, खुरदरा का मतलब क्या है यहाँ, ರಗ್ಗಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಖುರ್ದರ. ರಗ್ಗಡ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಒರಟೊರಟಾಗಿರುತ್ತೆ. ಒಂದು ಸ್ಟೋನು, ಒಂದು ಕಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ಒರಟಾಗಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಾಲಿಗೆ ಚುಚ್ಚುತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೇ. ಅದು ಒರಟೊರಟಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆ ಒರಟಾಗಿರೋ ಒಂದು ಸ್ಟೋನು ಹೇಗೆ ರೌಂಡ್ ಶೇಪಲ್ಲಿ ಬಂತು, ಅದು ಹೀಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಶೈನ್ ಆಗಿದೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ ಇದು? ಇದು ಮೊದಲಿಂದನೂ ಇದೇ ಥರ ಇತ್ತಾ ಅಥವಾ ಈಗ ಈ ಥರ ಆಗಿದೆನಾ? ಆಗಿದ್ರೂ ಯಾವ ಥರ ಆಗಿದೆ? ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳು ನಿನಗೆ ಒಂದು ರೋಡ ಸಿಕ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅಥವಾ ಒಂದು ರೌಂಡ್ ಶೇಪ್ ಒಂದು ಕಲ್ಲು ಸಿಕ್ತು ಅಂತ ನಿನಗೆ, ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳು ನಿನ್ನ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ಇನ್ಕೆ ಕೋನೆ ಕ್ಯಾ ಹುಯೆ, ಕೋನೆ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಯಹಾ, ಬಾರ್ಡರ್ಸ್, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅದು ಹೇಗೆ ಇದು ಆಯಿತು, ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ವು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಫಿರ್ अगर तुम किसी बड़ी चट्टान को तोड़कर टुकड़े टुकड़े कर डालो तो हर एक टुकड़ा खुरदरा और नोकीला होगा. देखिए यहाँ क्या बोल रहे हैं, जो अगर तुम बड़ी सी जो चट्टान को, एक बड़ी सी जो शिला को जो एक हैमर लेकर टुकड़े टुकड़े कर डालते हैं करते हैं तो उनसे जो आए हुए जो टुकड़े हैं, जो पीसेस है, वो ठीक इसी तरह तुम्हें मिल सकती है क्या ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ನೀನು ದೊಡ್ಡದೊಂದು ಬಂಡೆಕಲ್ಲನ್ನು ತಗೋ, ಹ್ಯಾಮರ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಹೊಡಿಬೇಕು. ಹೊಡೆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಇದೇ ರೀತಿ ಶೇಪ್ ಆಗಿರುವಂತಹ ಪೀಸಸ್ಸು ಅಷ್ಟು ಆ ರಾಕಿಂದ ನಿಮಗೆ ಸಿಗುತ್ತಾ, ಆ ಚಟ್ಟಾನಿಂದ ನಿಮಗೆ ಸಿಗುತ್ತಾ? ನೋ, ಸಿಗೋದಿಲ್ಲ ನಿಮಗೆ. ಮತ್ತು ಇದು ರೌಂಡ್ ಶೇಪ್ ಅಂಡ್ ಕಲ್ಲು ಹೇಗೆ ಬಂತು, ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇದನ್ನು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ನಮ್ಮ ತಲೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. होता है फिर यह रोड़ा कैसे इतना चमकीला, चिकना और गोला हो गया? अगर तुम्हारी आँखें देखे और कान सुने तो तुम उसी के मुँह से उसकी कहानी सुन सकती हो. देखिए अगर क्या बोल रहे हैं, तो इसके जो इतने जो खुरदरा जो शिला थी, इसका मतलब क्या है, एक खुरदरा, रफंड, एक रगड़ और जो कोने वाले एक स्टोन पीस थी. ये जो स्टोन पीस ऐसे जो चमकीला और रोड़ा कैसे हो गई, इनकी जो खुरदरा क्या कहाँ, इनके जो कोने कहाँ गए, और ये कितनी जो राउंड शेप एंड और बहुत ही जो चमकीला स्टोन कैसे बन गई. ऐसे तुम इसके बारे में जो जानना चाहते हैं तो इसी जो स्टोन को, इसी जो रोड़ा को हाथ में जो रख कर ठीक तरह से इसको कोर कर देखना होगा. इसका मतलब क्या है, इसके बारे में ठीक तरह से तुम्हें समझना होगा. और यही जो रोड़ा तुम्हें इस आकार में, ये रोड़ा कैसे आ गई, यही जो रोड़ा तुम्हें सभी बता देती है. ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಇದೇ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಹೇಳುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಈ ಒಂದು ನಿಮಗೆ ದಾರಿಲಿ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಏನೋ ಒಂದು ಕಲ್ಲು ಸಿಕ್ತಪ್ಪ, ತುಂಬ ಶೈನ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ತುಂಬ ರೌಂಡ್ ಶೇಪಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಹೌದಾ? ಇದು ನೀವು ಇದೇ ಥರದ್ದು ಎಷ್ಟೊಂದು ನನಗೆ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹೋಗಿ ಒಂದು ಬಂಡೆಕಲ್ಲನ್ನು ತೊಗೊಂಡು ಹೊಡೆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಇದೇ ಶೇಪಿನ ಕಲ್ಲುಗಳು ನಿಮಗೆ ಸಿಗುತ್ತಾ? ಅಲ್ಲಿ ಪೀಸ್ಗಳು ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾದರೆ ಇದು ಹೇಗೆ ಆ ಥರ ಆಯಿತು ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಇದ್ರ ಹತ್ರನೇ ಕಿವಿನ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಿದರೆ ಇದೇ ನಿಮಗೆಲ್ಲ ಕತೆಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಇದು ಕತೆ ಹೇಳಲ್ಲ, ನಾವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಬೇಕು, ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಬೇಕು. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾನ್ ಸುನೆ ತೋ ಉಸಿ ಮುಹ್ ಸೆ ಉಸ್ಕಿ ಕಹಾನಿ ಸುನ್ ಸಕ್ತಿ ಹೋ. ಅಂದರೆ ನಿನ್ನ ಕಿವಿ ಕೇಳಿಸ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬ ಹತ್ತಿರದಿಂದ ಹೋಗಿ ಈ ಕಲ್ಲಿನ ಈ ರೋಡ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ, ಇದ್ರ ಮೂಲಕನೇ ನೀನು ಇದ್ರ ಬಾಯಿಂದನೇ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಬೋದು. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಇದು ಮಾತಾಡುತ್ತೆ ಅಂತಲ್ಲ, ನಾವು ನೀಟಾಗಿ ತಿಳ್ಕೊಬೇಕು ವಿಷಯಗಳನ್ನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. जो वह तुमसे कहेगा कि एक समय जिसे शायद बहुत दिन गुजरे हो,
वह भी एक चट्टान का टुकड़ा था। देखिए अब ये रोड़ा जो है अपनी कहानी को सुनाती है। ये जो रोड़ा है बहुत साल पहले ये क्या हो गई थी, एक बहुत बड़ा एक चट्टान था। चट्टान का मतलब क्या है, ये जो रॉक का ही ये जो क्या थे, पीस थे। जो टुकड़े कैसे कैसे होती हैं, स्टोन पीसेस, हाँ स्टोन पीसेस के जो टुकड़े कैसे कैसे होती है, जो दे आर नॉट इन इक्वल शेप अंड, है ना, दे आर इन वेरी जो रगड शेप अंड। इसका मतलब क्या है, रगड शेप अंड मीन्स ಒಡ್ಡೊಡ್ಡಾಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ವಕ್ರವಾಗಿ ಇರುತ್ತೆ। ನಾವು ಹೊಡೆದ್ವಿ, ಒಂದು ಕಲ್ಲನ್ನು ಹೊಡೆದ್ವಿ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಪೀಸ್ಗಳು ನಮಗೆ ಈಕ್ವಲ್ ಆಗಿ ಬರೋದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ? ಈ ಎಲ್ಲ ಪೀಸ್ಗಳು ಇದೇನಿದೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಈ ರೋಡ ಏನಿದೆ, ಈ ರೋಡ ये बड़ी सी एक चट्टान है ना, एक जो रॉक है, एक शिला है ना, इसकी ही एक टुकड़ा है, इसकी ही एक टुकड़ा है। इसकी एक टुकड़ा है तो ये तो जो रगड़ शेप में होना चाहिए, है ना, अलग ही शेप में होना चाहिए। तो ये राउंड कैसे बन गई, इसके बारे में जो आगे बताए हैं कि जो जिसे शायद बहुत दिन गुजरे हो वह चट्टान का टुकड़ा है। टुकड़ा था ಅಂದರೆ बहुत साल पहले, बहुत दिन के पहले ये जो रोड़ा है एक चट्टान का टुकड़ा था, और एक उसी टुकड़े की तरह उसमें किनारे और कोने थे। उसी टुकड़े की तरह यानी जो ऐसे जो राख के जो टुकड़े हैं ना, इसको यहाँ कोने, कोने का मतलब क्या है, यहाँ कॉर्नर्स, कॉर्नर, और यहाँ खुरदरा जो स्पेस थे ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸರ್ಫೇಸ್, ಅದರ ಮೇಲ್ಮೈ ಎಲ್ಲ ಒರಟೊರಟಾಗಿತ್ತು, ಹಾಗೆ ಸೈಡ್ ಕಾರ್ನರ್ಸ್ ಸಹಿತ ಇತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जिसे तुम बड़ी चट्टान से तोड़ती हो, इसका मतलब क्या है, ನೀನು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬಂಡೆಕಲ್ಲುಗಳಿಂದ, ಬಂಡೆಕಲ್ಲನ್ನು ಹೊಡೆದಾಗ ನಿನಗೆ ಏನೇನು ಕಲ್ಲಿನ ಪೀಸ್ಗಳು ಸಿಗುತ್ತೋ ಆ ಕಲ್ಲಿನ ಪೀಸಲ್ಲೇ ಒಂದು ಕಲ್ಲಿನ ಪೀಸ್ ಸಹಿತ ಈ ರೋಡ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅರ್ಥ ಆಗುತ್ತಾ? ಈ ರೋಡ ಏನಿದೆ, ದೊಡ್ಡ ಬಂಡೆಕಲ್ಲನ್ನು ನಾವು ಹೊಡೆದಾಗ ಯಾವ ಪೀಸ್ ಸಿಗುತ್ತೋ ಅದೇ ಪೀಸೇ ಈ ರೋಡ। ತುಂಬ ದಿವಸಗಳ ಹಿಂದೆ ಆ ರೀತಿ ಆಗಿತ್ತಂತೆ ಇದು। फिर ठीक उसी टुकड़े की तरह उसमें किनारे और कोने थे जिसमें बड़ी चट्टान से तोड़ती हो। शायद वह किसी पहाड़ के जो दामन में पड़ा रहा, तब पानी आया और उसे बहाकर चोटी घाटी तक ले गया। वहाँ से एक पहाड़ी नाले ने ढकेलकर उसे एक छोटे से दरिया में पहुँचा दिया। देखिए यहाँ शायद ये जो है, ये स्टोन का पीस है या रॉक का पीस है, ये जो कहाँ गिरती है, एक पहाड़ के, इसका मतलब क्या है, एक पहाड़ के नीचे यहाँ गिरती है। यहाँ जो स्टोन पीसेस ये जो गिरती है, ये जो गिरकर क्या हो जाती है, यहाँ जो कभी जो बारिश आती है या ज़ोर से जो तूफ़ान आए तो यहाँ ये जो स्टोन पीसेस क्या हो जाती हैं, यहाँ जो बारिश के जो पानी के साथ साथ ये जो रोड़ा है ये भी यहाँ से फ्लो होते हुए कहाँ आते हैं, एक जो नदी में मिलते हैं। एक छोटी सी नदी में मिलती है, यानी जो स्मॉल रिवर। इसी स्मॉल रिवर में ये जो स्टोन पीसेस हैं, इसी जो स्मॉल रिवर के अंदर ही यही जो रहते हुए, यही हिलते हिलते हुए एक दिन क्या हो जाते हैं, एक बड़ी दरिया को जाकर मिलती है, बड़ी दरिया को जाकर मिलती है ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ನದಿಯನ್ನು ಹೋಗಿ ಸೇರುತ್ತೆ। और वहाँ से पहाड़ी नाले के ढकेल कर उसे छोटे से दरिया में पहुँचा दिया। इस छोटे से दरिया से वह बड़े दरिया में पहुँचा। इस बीच वहाँ दरिया में पेंदे में लुढ़कता रहा।
इसका मतलब क्या है, इसी जो ನದಿ के जो ಪೇಂದೆ का मतलब क्या है, ನದಿದು ಕೆಳಗಡೆ ತಳ ಇರುತ್ತಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲೇ ಅದು ಏನಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲೇ ಶೇಕ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲೇ ಅಳಗಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಜೋರಾಗಿ ಗಾಳಿ ಬೀಸಿದಾಗ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ನದಿ ಒಳಗಡೆ ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ಬಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲೇ ಅಳಗಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಒಂದು ದಿವಸ ಏನಾಗುತ್ತೆ, उसके किनारे घिस गए और वहाँ चिकना और चमकदार हो गया. उसके किनारे घिस गए, इसका मतलब क्या है, ये जो किनारे हैं बहुत ही, जो दरिया का मतलब क्या है यहाँ, जो दरिया यानी जो नदी, ऐसे ही यहाँ ये शेक होते हुए, यही से जो मूव होते हुए ये जो किनारे पर आ पहुँचते हैं, ये सारे जो स्टोन्स हैं किनारे पर आ पहुँचते हैं. ऐसे ही यहाँ से जो पहाड़ के जो नीचे गिरते हैं, पहाड़ के नीचे से कोई जो तूफ़ान के वजह से या बारिश के वजह से या पहाड़ के नीचे जो झरने वाले छोटी सी जो नदी के वजह से ये जो क्या हो जाते हैं, ऐसे ही यहाँ बहते बहते पानी के साथ ये स्टोन्स भी यहाँ कहाँ आ जाते हैं, छोटी सी जो रिवर में आ पहुँचते हैं. और छोटी से रिवर से ऐसे ही कुछ कारण के वजह से ऐसे ही जाते जाते कहाँ जाते हैं, एक बड़ी सी दरिया में जाकर मिलते हैं. ये जो स्टोन्स है, ಎಲ್ಲ ಕಲ್ಲಿನ ಪೀಸ್ಗಳು ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಮಳೆ ಬಂದಾಗೋ ಜೋರಾಗಿ ಬಿರುಗಾಳಿ ಬೀಸಿದಾಗಲೋ ಗಾಳಿಯಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಬೇರೆ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಬೆಟ್ಟಗಳ ಕೆಳಗಡೆಗೇನೋ ಎಲ್ಲೋ ಬಿದ್ದಿರುತ್ತೆ. ಜೋರಾಗಿ ಮಳೆ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಥವಾ ಅಲ್ಲೇನಾದರೂ ನದಿಗಳು ಸಣ್ಣ ಫ್ಲೋಯಿಂಗ್ ಇರುತ್ತಲ್ವ, ಝರ್ನಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವ, ಸ್ಮಾಲ್ ರಿವರ್ಸ್ ಇರುತ್ತೆ ಬೆಟ್ಟಗಳ ಕೆಳಗಡೆಗೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಹರ್ಕೊಂಡು ಸಣ್ಣ ನದಿಗೆ ಬಂದು ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಸಣ್ಣ ನದಿಯಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿಂದಾನೆ ಸ್ವಲ್ಪ ನದಿ ಗಾಳಿ ಏನಾದರೂ ಬೀಸಿದಾಗ ನದಿಯಲ್ಲೂ ಸಹಿತ ಕೆಲವೊಂದು ಮೂಮೆಂಟ್ಸ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲೇ ಹರ್ಕೊಂಡು ದೊಡ್ಡ ನದಿಗೆ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. और उसी तरह चिकना और चमक, इसी के बीच में ಈ ಎಲ್ಲದರ ನಡುವೆನೇ ಈ ಸ್ಟೋನ್ ಏನಾಗುತ್ತೆ, ಶೈನಿಂಗ್ ಪಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಏಕೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಬಿದ್ದಾಗ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿರುತ್ತೆ, ಬೆಟ್ಟಗಳ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಗಲೀಜಾಗಿರುತ್ತೆ ಸ್ಟೋನು, ಅಲ್ಲಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಮತ್ತೆ ಬಿಟ್ಟು ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದ್ರ ಎಡ್ಜಸ್ ಎಲ್ಲ ಮುರ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಅದ್ರ ಕಾರ್ನರ್ಸ್ ಏನಿರುತ್ತೆ ಸೊಟ್ಟ ಇರುತ್ತಲ್ವಾ, ರಗ್ಗಡ್ ಕಾರ್ನರ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಆ ಒಡ್ಡೊಡ್ಡಾಗಿರೋ ಕಾರ್ನರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬೀಳೋಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬೀಳೋಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಬೇರೆಯೇ ಶೇಪ್ ಪಡ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ತುಂಬ ದಿವಸಗಳ ಕಾಲ ಇದು ನದಿ ಕೆಳಗಡೆ ಗಿದ್ದಿದ್ರಿಂದ ಇದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಶೈನಿಂಗ್ ಆಗುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. और इसी तरह वह कंकड़ बना जो तुम्हारे सामने है, ಚಮಕ್ದಾರ್ ಹೋಗಯ. ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಏನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್ಕಲಿಂದ, ಈ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಲಿಂದ ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರೊಸೀಜರಿಂದ ಈ ಒಂದು ಏನು ರೋಡ ನಮಗೆ ಸಿಕ್ತು. ಅದು ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ನಾನು ಇಮ್ಯಾಜಿನ್ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೇಳಿದೆ ನಿಮಗೆ, ಆ ಎಲ್ಲ ರೋಡನ್ನು ಸಹಿತ ನಮಗೆ ಸಿಕ್ತು. इसका मतलब क्या है, एक रोड़ा का कहानी इस तरह है. एक रोड़ा बहुत साल पहले ही एक चट्टान का एक हिस्सा था, टुकड़ा था, है ना. इस टुकड़े से ही जो किसी पहाड़ के नीचे गिरकर किसी जो छोटी सी जो झरने के साथ वो भी जो फ्लो होकर और कहाँ एक छोटी सी नदी के आ पहुँचती है. छोटी सी नदी से बहुत ही जो बड़ी दरिया को जा मिलती है. और वही ये जो स्टोन पीस है, एक चट्टान का एक पीस है, टुकड़ा है, एक रोड़ा बनती है, एक चमकदार रोड़ा, ಒಂದು ಶೈನಿಂಗು ರೌಂಡ್ ಶೇಪ್ ಆಗಿರೋಂತಹ ಒಂದು ಕಲ್ಲಾಗುತ್ತೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ, ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆನಾ, ಇಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ, ಇಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ, ಇಲ್ಲಿಂದ इಲ್ಲಿಗೆ. फिर किसी वजह से दरिया उसे छोड़ गया और तुम उसे पा गई. किसी वजह से यानी जो किसी ना किसी कारण से, इसका मतलब क्या है, नदी में जो समर डेज में क्या हो जाती है, पानी वही जो पिघल जाती है, ಅಂದರೆ ನೀರೇನಾಗುತ್ತೆ ಕರಗೋಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಆವಿ ಆಗುತ್ತೆ, ಪಿಘಲ್ನ ನಹಿ, ನೀರೆಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ ಒಣಗೋಗುತ್ತೆ, ಬತ್ತೋಗುತ್ತೆ ನೀರು, ಹೌದಲ್ವಾ. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ನೀರೆಲ್ಲ ಬತ್ತೋಗುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಏನೋ ಬತ್ತೋಗಿ ನದಿ ಒಣಗಿದ ಕಾರಣಕ್ಕೋ ಅಥವಾ ಇನ್ನೂ ಜೋರಾಗಿ ಮಳೆ ಬಂತು ಅಂಥೇಳಿ ನದಿ ನೀರು ತುಂಬ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ. ಆವಾಗ ಅದರಲ್ಲಿರೋ ಕೆಲವೊಂದು ವಸ್ತುಗಳೆಲ್ಲ ಬೇರೆ ಹತ್ರ ಹೋಗಿ
ಮುಟ್ಟುತ್ತೆ. ಏನೋ ಕಾರಣದಿಂದನೋ ಈ ದರಿಯಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ನದಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಈ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಬಿಡುತ್ತೆ, ಈ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಹೊರಗಡೆ ಹಾಕ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅವ್ರು ತುಮ್ ಉಸೆ ಪಾಗಯಿ, ಆವಾಗ ಆ ಕಾರಣದಿಂದನೇ ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅದು ಕಲ್ಲು, ನಿಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? फिर जो अगर दरिया उसे और आगे ले जाता तो वह छोटा होते होते अंत में बालों का एक ज़र्रा हो जाता. देखिए, अगर ये जो दरिया है, ये नदी है, बड़ी सी नदी है, ये नदी इस जो रोड़ा को यही जो अपने साथ रख कर ऐसे ही बहते बहते अपने पास ही इसी को भी लेकर बहते तो ये दरिया कहाँ जो मिलती है, एक बड़ी सी समुद्र को मिलती है. इसे लेकर एक समुद्र में डाले तो ऐसे ही इसका जो क्या हो जाती है, एक जो चक्र या सर्कल बढ़ती जाती है और ये जो रोड़ा क्या बन जाती है, एक समुद्र में जाकर मिलती है और वहाँ क्या बन जाती है, एक बालू का कण बन जाती है. बालू का कण का मतलब क्या है यहाँ? रेत. रेत यानी ಸ್ಯಾಂಡ್, ಮರಳು. ಹೌದಾ? ಈ ಕಲ್ಲೇ ಏನಾಗುತ್ತೆ ಮುಂದೆ ಮತ್ತೆ ಇದು ನದಿ ಇಲ್ಲೇ ಬಿಡ್ತು ಅಂದರೆ ಇದು ನಿನ್ನ ಕೈಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಹೌದಾ? ಅಕಸ್ಮಾತ್ ನದಿ ಇದನ್ನು ಬಿಡ್ದಲೇ ತನ್ನ ಜೊತೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಸಣ್ಣ ಪೀಸ್ಗಳನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ತನ್ನ ಜೊತೆಗೆ ಹರ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಕೊನೆಗೆ ಸಮುದ್ರವನ್ನು ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ನದಿ. ತಾನು ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಸೇರೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಈ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಸಹಿತ, ಈ ರೋಡ ಏನಿದೆ, ಶೈನಿಂಗ್ ಸ್ಟೋನ್ ಪೀಸಸ್ ಏನಿದೆ, ಅದನ್ನು ಸಹಿತ ಸಮುದ್ರದ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಸೇರಿಸುತ್ತೆ. ಆವಾಗ ಈ ಸಣ್ಣ ಕಲ್ಲಿರೋದು ಶೈನಿಂಗ್ ಸ್ಮಾಲ್ ಪೀಸ್ ಏನಾಗುತ್ತೆ, ರೌಂಡ್ ಪೀಸು ಸ್ಯಾಂಡ್ ಆಗುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಮರಳಾಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಸಿಗೋ ಮಣ್ಣು, ಮರಳು ಎಲ್ಲನೂ ಏನು ಅಂತ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ಸೈನ್ಸಲ್ಲಿ ಓದಿರ್ಬೋದು. ಸ್ಯಾಂಡು, ಸಾಯಿಲು ಇವೆಲ್ಲ ಏನು ಇದು, ಇವೆಲ್ಲ ಸ್ಟೋನ್ ಪೀಸಸ್ಸೇ. ಇವು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಚೇಂಜಸ್ ಆಗಿ 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 ಕೊನೆಗೆ ಏನಾಗಿ ಬಂದು ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಮಣ್ಣಾಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಚೇಂಜ್ ಆಗದೆ ಇರೋದು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲಾಗಿ ಇರುತ್ತೆ, ಆದರೆ ಆ ಬಂಡೆಗಲ್ಲುಗಳೇ ಒಡೆದಿರೋದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಹೊಡೆದಿರೋ ಬಂಡೆಕಲ್ಲುಗಳೇ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಪೀಸು ಅವ್ರ ಲೈಫ್ ಸರ್ಕಲ್ಗಳು ಏನಾಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ, ಚೇಂಜಸ್ ಆಗಿ 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 ಕೊನೆಗೆ ಮಣ್ಣು ಮತ್ತು ಮರಳು ಆಗುತ್ತೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆನಾ? ऐसे ही यहाँ और बालू का एक ज़र्रा, बालू का मतलब क्या है यहाँ? सैंड. बालू यानी सैंड, मरड़ागते. और किनारे अपने भाइयों से जा मिलता, ज़र्रा हो जाता और समुद्र के किनारे अपने भाइयों से जा मिलता. समुद्र के किनारे यानी जो जो सी के जो बैंक ऑफ द सी ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, उसके किनारे अपने भाइयों से जा मिलता का मतलब क्या है? यहाँ जो सैंड के भाई कौन है, जो और कुछ भी वहाँ जो गिरे रहते हैं ಸ್ಯಾಂಡ್ ಪೀಸಸ್ ಏನಾ, ಅಂದರೆ ಅದರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅನ್ನೋದ್ರ ಅರ್ಥ ಏನಿಲ್ಲಿ? ಸಮುದ್ರದ ದಡದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಮರಳು ಸಿಗುತ್ತೆ, ಹೌದಾ? ಆ ಎಲ್ಲ ಮರಳುಗಳ ಜೊತೆಗೂ ಸಹಿತ ಈ ರೋಡ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಇದು ಸಹಿತ ಒಂದು ಸ್ಯಾಂಡ್ ಪೀಸ್ ಆಗಿ ತನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಎಷ್ಟೊಂದು ಸ್ಯಾಂಡ್ ಇರುತ್ತಲ್ವ ಅಲ್ಲಿ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇದನ್ನು ಸಹಿತ ಒಂದು ಸ್ಯಾಂಡಾಗಿ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅದನ್ನೇ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ಸಹಿತ ಅದರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. जहाँ एक सुंदर बालू का किनारा बन जाता जिस पर छोटे छोटे बच्चे खेलते और बालू के घरौंदे बनाते. देखिए, वहाँ समुद्र के किनारे पर एक बालू का एक किनारा ही बन जाती है. इसका मतलब क्या है ಅಂದರೆ ಮರಳಿನ ದಡ ಆಗುತ್ತೆ. ಅದು ಸಮುದ್ರದ ದಡದಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ, ನಮಗೆ ಮರಳೆ ತಾನೇ ಸಿಗೋದು, ಸ್ಯಾಂಡೇ ಸಿಗುತ್ತೆ. ಇಸಿಕೋ यहाँ बोल रहे हैं एक जो रोड़ा कहाँ से आकर कहाँ मिलती है, अंत में एक बालू का कण बन जाती है. इसका मतलब क्या है, एक सैंड स्टोन बन जाती है, सैंड पीस एक स्टैंड बन जाती है और वही अपने जो भाइयों से जाकर मिलती है. और वहाँ समुद्र के जो दड़ पर, किनारे पर, तट पर यहाँ छोटे छोटे बच्चे क्या करते हैं, घरौंदे करते हैं. जो बालू का घरौंदे का मतलब क्या है, ಮರಳು ಗೂಡು ಕಟ್ತಾರಲ್ವಾ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು,
ಮರಳಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮನೆಗಳನ್ನು ಕಟ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಹಿಂಗೆ ಗುಬ್ಬಿ ಕಾಲು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಅಥವಾ ಇಷ್ಟಿಷ್ಟು ಮನೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರಲ್ವ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು. ಅದು ಇಲ್ಲಿ ಫೈನಲ್ ಆಗಿ ಹೋಗಿ ಈ ಥರ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲೇ ಮಕ್ಕಳು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. अगर एक छोटा सा रोड़ा तुम्हें इतनी बातें बता सकता है तो पहाड़ों और दूसरी चीज़ों से जो हमारे चारों तरफ है हमें और कितनी बातें मालूम हो सकती हैं. देखिए, एक छोटा सा रोड़ा जो तुम्हें यहाँ रास्ते में मिले हैं या किसी नदी के किनारे पर मिले हैं या किसी पहाड़ के नीचे मिले हैं, तो एक छोटा सा रोड़ा तुम्हें इतनी जो कहानी बताई है, तो जो अगर हमारे प्रकृति के अंदर एक पेड़ है, बहुत सारे पेड़ हैं और एक बड़ी बड़ी एक पर्वत है, पहाड़ है, वो कैसे जो कहानियों को बताते होंगे इसके बारे में यहाँ नेहरू जी बोल रहे हैं. ಅಂದರೆ ನಿನಗೊಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಸ್ಟೋನು, ಒಂದು ರೌಂಡ್ ಸ್ಟೋನು, ಒಬಿ ಚಿಕ್ನಿ ಅಂದರೆ ಚಮಕೀಲ, ಶೈನಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ರೌಂಡ್ ಶೇಪ್ ಆಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಕಲ್ಲಿನ ಪೀಸು ನಿನಗಿಷ್ಟೆಲ್ಲ ಕತೆ ಹೇಳ್ತು. ನಾನು ಹೇಗೆ ಬಂದೆ, ನಾನು ಸಹಿತ ಒಂದು ಬಂಡೆಕಲ್ಲಿನ ಪೀಸೆ, ಬಂಡೆಕಲ್ಲಿನ ಚೂರು ನಾನು. ಅಲ್ಲಿಂದ ನಾನು ಎಲ್ಲಿಗೆ ಬಂದೆ? ಅಲ್ಲಿಂದ ನಾನು ಬೆಟ್ಟಗಳ ಕೆಳಗಡೆಗೆ ಬಿದ್ದಿದ್ದೆ. ಅಲ್ಲಿ ನನಗೆ ಶೇಪ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿಂದ ನಾನು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಒಂದು ಸಣ್ಣ ಝರ್ನಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಸಣ್ಣ ಝರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವ, ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳ ಮಧ್ಯೆ ಹರಿಯುತ್ತಲ್ವ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಹರ್ಕೊತ ಬಂದೆ. ಮತ್ತೆ ಬಂದು ಒಂದು ಸಣ್ಣ ನದಿಗೆ ಸೇರಿಕೊಂಡೆ. ಆ ಸಣ್ಣ ನದಿಯಿಂದ ನಾನು ದೊಡ್ಡ ನದಿಗೆ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಂಡೆ. ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ನದಿ ಏನಾದ್ರೂ ಬತ್ತು ಹೋಯ್ತಪ್ಪ, ಅಥವಾ ತುಂಬಾ ನೀರು ಬಂದು ಅಲ್ಲಿಂದ ಫ್ಲೋ ಆಗಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಈ ಸ್ಟೋನು ಇಲ್ಲೇ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಅಥವಾ ಈ ಸ್ಟೋನನ್ನು ಮತ್ತೆ ನದಿ ಮುಂದುವರ್ಸ್ಕೊತ ಹೋಯ್ತು ತನ್ನ ಜೊತೆಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಸೇರುತ್ತೆ? ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಸೇರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರೋ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ಇದು ಏನಾಗಿರುತ್ತೆ? ಒಂದು ರೌಂಡ್ ಶೇಪ್ ಆಗಿರೋಂಥ, ಒಂದು ಶೈನ್ ಆಗಿರೋಂಥ ಒಂದು ಕಲ್ಲಾಗಿರುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ? ಎಲ್ಲಿಗೆ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ? ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಸೇರ್ಕೊಳ್ಳೋ ಸರ್ಕಲಲ್ಲೇ ಇದು ಏನಾಗುತ್ತೆ? ಸ್ಮಾಲ್ ಪೀಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಸ್ಮಾಲ್ ಪೀಸ್ ಆಗಿ ಏನಾಗುತ್ತೆ? ಮರಳಾಗುತ್ತೆ, ಸ್ಯಾಂಡ್ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ನದಿ ದಡದಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ನದಿ ದಡದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಮರಳಿರುತ್ತೆ. ಆ ಎಲ್ಲ ಮರಳುಗಳ ಜೊತೆಗೂ ಸಹಿತ ಆ ರೋಡ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಅದು ರೋಡದಿಂದ ಸಣ್ಣ ಪೀಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಸ್ಯಾಂಡ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಹೌದಾ? ಅದೇ ಸ್ಯಾಂಡ್ ಪೀಸಿಂದ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಗುಬ್ಬಿ ಕಾಲು ಮಾಡೋದು, ಮನೆಗಳು ಕಟ್ಟೋದು, ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಸಣ್ಣ ಒಂದು ಸ್ಟೋನ್ ಪೀಸ್ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಕತೆ ಹೇಳ್ತು ಅಂದರೆ, ಇನ್ನು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬೆಟ್ಟಗಳು, ಗುಡ್ಡಗಳು, ಅವನ್ನೆಲ್ಲ ನೀನು ಕೇಳ್ತಾ ಹೋದರೆ, ಅವುಗಳ ಬಗ್ಗೆ ನೀನು ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋದರೆ, ಅವು ಎಷ್ಟು ಕತೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ಬೋದು. ಅವು ಹೇಗೆ ಹುಟ್ಟಿದಾವೆ, ಅವು ಹೇಗೆ ಬಂದವು, ಸ್ಟಾರ್ಸ್ ಹೇಗೆ ಬಂದವು ಆಕಾಶದಲ್ಲಿ, ಸ್ಕೈ ಹೇಗೆ ಬಂತು. ಹೌದಾ? ಇದೆಲ್ಲದ್ರ ಬಗ್ಗೆ ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋದರೆ ನಮಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಇದೆ. ಹಾಗೆ ನಾವೇ ಖುದ್ದಾಗಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ನೆಹರು ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ऐसे हम इसके बारे में हम पढ़ते हैं तो हमें भी कुछ जो आशा आती है, क्यूरियोसिटी आती है कि जो हमारे जो प्रकृति में जो आए हुए, जो गिफ्ट के रूप में भगवान ने दिए हुए चीज़ कैसे यहाँ आए होंगे. ಹೌದಾ? ಈ ಮರಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣು ಕಲ್ಲಿನ ಪೀಸ್ಗಳೇ. ಅವು ಕಲ್ಲಿನ ಪೀಸೇ ಸಣ್ಣದಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ, ಮರಳಾಗಿದೆ. ಹೌದಾ? ಇನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ನಾವು ನೋಡಿರೋಂತಹ ವಸ್ತುಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಪಗಳನ್ನು ಹೇಗೆ ತಗೊಂಡಿರ್ಬೋದು. ಹೌದಲ್ವಾ? ಇದನ್ನೇ ನಾವು ತಿಳ್ಕೊತಾ ಹೋದರೆ ವಿಷಯಗಳು ತುಂಬ ಇದೆ ಅಂತ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿನ ಹೆಚ್ಚು ಮಾಡುತ್ತೆ. ಈ ನೆಹರು ಅವರು ತಮ್ಮ ಮಗಳಿಗೆ ಬರೆದಿರುವಂತಹ ಲೆಟರ್ಗಳನ್ನು ಓದ್ತಾ ಹೋದರೆ ನಮಗೆ ಈ ದುನಿಯಾ ಬಗ್ಗೆ, ಈ ವರ್ಲ್ಡ್ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಇನ್ನೂ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अच्छा बच्चों, आपके ये जो पाठ है पूरा हो गई. आपको इस पाठ को ठीक तरह से और एक बार पढ़ना चाहिए. थैंक यू चिल्ड्रन.